21 ऑगस्ट 2015चा दिवस. खार पोलिसांनी एका ठिकाणी नाकाबंदी केली होती. या नाकाबंदी दरम्यान एका ड्रायव्हरची हालचाल त्यांना संशयास्पद वाटली. आपल्या कमरेला तो काहीतरी वस्तू लावून होता. पोलिसांच्या चाणाक्ष नजरेनं ही गोष्ट हेरली. तेव्हा त्याच्याकडं पिस्तूल आणि जिवंत काडतूस आढळून आली. खार पोलिसांनी लगेचच त्याला ताब्यात घेतलं. ड्रायव्हरकडे पिस्तूल कुठून आलं, त्यानं ही पिस्तूल कशासाठी वापरली, चौकशा सुरू झाल्या आणि त्यानं एक चकित करणारं नाव सांगितलं, इंद्राणी मुखर्जी. हे नाव ऐकल्यावर तुम्हाला, मला, सगळ्यांनाच फक्त एकच गोष्ट आठवते, शीना बोरा केस. शीना बोरा जी जिवंत असल्याची चर्चा आजही होते, पण फक्त इंद्राणी मुखर्जीमुळे. पण हे प्रकरण आहे काय, पोलिसांनी हे प्रकरण उलगडलं कसं, तेच सांगणारा हा व्हिडिओ. इंद्राणी मुखर्जी त्यावेळेचं मीडियामधलं बडं प्रस्थ. त्यांचा नवरा पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी हे मुंबईच्या हाय क्लास सोसायटीमध्ये मोडणारं कपल. इंद्राणी स्वतः आयएनएक्स मीडियाचे चेअरमन होते, तर पीटर मुखर्जी आयएनएक्स मीडियाच्या चेअरमन सोबतच स्टार इंडियाचे सीईओ राहिलेले होते. बडे अधिकारी, बडे संबंध, पेज 3 वर झळकणारं कपल. इंद्राणी मुखर्जी यांचा ड्रायव्हर म्हणून काम करायचा श्याम मनोहर रॉय. पोलिसांनी त्याची चौकशी करायला सुरुवात केली. उडवाउडवीची उत्तरं देऊन श्याम वेळ मारून नेत होता. पण पोलिसांना काहीतरी मिसिंग वाटत होते. पोलिसांनी अजून खोलात जाण्याचा निर्णय घेतला आणि श्यामनं एक धक्कादायक गोष्ट सांगितली. त्यानं सांगितलं की 3 वर्षांपूर्वी त्यानं इंद्राणी मुखर्जीच्या सांगण्यावरून एका मुलीचं प्रेत रायगडच्या जंगलात पुरले. आधी पोलिसांना वाटलं बड्या माणसांना अडचणीत आणण्यासाठी वाटेल ते बोलतं. पण त्याच वेळी पिक्चरमध्ये एंट्री झाली राकेश मारिया यांची. राकेश मारियांनी प्रत्यक्ष ठिकाणावर जाऊन चौकशी करण्याचे आदेश दिले. ठरल्याप्रमाणे पोलिसांचं एक पथक श्याम मनोहर रॉय दाखवत असलेल्या ठिकाणी गेलं. मुंबईपासून 100 किलोमीटर लांब गागोदे गावाजवळ एका निर्मनुष्य ठिकाणी प्रेताचे अर्धवट तुकडे पुरलेले श्यामनं दाखवले. हे तुकडे पोलिसांनी फॉरेन्सिक रिपोर्टसाठी पाठवले. पेण पोलिसांकडे बेवारस स्थितीत सापडलेल्या प्रेतांची चौकशी करण्यात आली. तर 2012च्या मे महिन्यात एक अर्धवट जाळलेलं प्रेत सापडल्याची नोंद मिळाली. हे प्रेत एका महिलेचं होतं. बरीच चौकशी केली तरी पोलिसांना खुन्यापर्यंत पोहोचता आलं नव्हतं. त्यामुळे 3 वर्षात ही फाईलच बंद करण्यात आली होती. ते अवशेष आणि श्यामनं दाखवलेले अवशेष एकच असल्याचा अंदाज पोलिसांना आला. मग पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवली. या सगळ्या तपासादरम्यान इंद्राणी मुखर्जीला मागमूसही लागू दिला नव्हता. कारण पीटर आणि इंद्राणी हे बडप्रस्थ. पोलिसांच्या तपासाची हालचाल जरी त्यांच्या लक्षात आली असती तरी ते वरिष्ठ पातळीवरून दबाव निर्माण करू शकत होते. त्यामुळे इंद्राणी मुखर्जीला काहीही संशय येणार नाही अशा स्थितीत तपास सुरू होता. त्याच वेळी पोलिसांना एक महत्वाची माहिती मिळाली. इंद्राणी मुखर्जीची एक बहीण तिच्यासोबत होती आणि ती सध्या अमेरिकेत आहे. गेल्या 3 वर्षात ती कोणासोबतही बोलली नव्हती. ती सध्या नेमकी कुठे आहे याची माहिती कुणाकडेही नव्हती. तिच्याबद्दल फक्त इंद्राणी मुखर्जीलाच माहित होतं. त्यात पोलिसांना मृतदेह कुणाचा असू शकतो याबद्दल एक अंदाज लागला. त्यांना एक नाव समजलं, शीना बोरा. पुरेसे पुरावे हाती लागल्यानंतर पोलिसांनी इंद्राणी मुखर्जीला ताब्यात घेतलं. तिच्याकडे शीना बोरा कुठं आहे याची विचारणा करण्यात आली. सुरुवातीला शीना सध्या अमेरिकेत आहे, तिला कोणासोबतही संबंध ठेवायचे नाहीत म्हणून मी तिला फोन करणार नाही असा बचाव इंद्राणी मुखर्जीनं केला. मग पोलिसांनी तिला थेट ड्रायव्हर समोरच चौकशीला बसवलं. आपणच शीना बोराचा खून केल्याचं तिनं मान्य केलं आणि तसा पोलीस जबाबही दिला. तपासात एकामागून एक सत्य बाहेर पडू लागलं आणि ही केस भारतातली हाय प्रोफाईल केस झाली. इंद्राणी मुखर्जी सारख्या मीडिया टायकूनला खुनाच्या आरोपात अटक झाल्यानंतर ही केस मीडियात गाजू लागली. शीना बोरा आणि इंद्राणी मुखर्जी यांचं नातं काय, खून करण्याचा उद्देश काय होता, हा प्रश्न सगळ्या देशाला पडला. पोलीसही याच प्रश्नाचं उत्तर शोधत होते. पण पहिलीच लिंक सगळ्यांना धक्का देणारी ठरली. सुरुवातीच्या अंदाजानुसार शीना बोरा आणि इंद्राणी मुखर्जी या एकमेकांच्या बहिणी नव्हत्या. त्यांच्यात आई आणि मुलीचं नातं होतं. पीटर मुखर्जीचं 3रं आणि इंद्राणी मुखर्जीचंही 3रं लग्न 2002 साली झालं. इंद्राणी मुखर्जीचं पहिलं लग्न वयाच्या 18व्या वर्षीच कोलकात्यात झालं होतं, सिद्धार्थ दास या व्यक्तीसोबत. काही दिवस संसार टिकल्यानंतर ते आपला पती आणि 2 मुलं शीना बोरा, मिखाईल बोरा यांना सोडून मुंबईत आली. दरम्यानच्या काळात तिनं संजीव खन्ना सोबत 2रं लग्न केलं. पुढे त्यांचाही घटस्फोट झाला.
इथं तिची ओळख पीटर मुखर्जी सोबत झाली. तिनं पीटरला आपला भूतकाळ सांगितला नव्हता. एक असा दावा करण्यात येतो की पीटर मुखर्जीला शीना बोरा आणि इंद्राणी यांच्या नात्याची कल्पना नव्हती, तर दुसरा दावा असं सांगतो की पीटरला याची पूर्ण कल्पना होती. दुसरीकडे पीटर मुखर्जीला पहिल्या लग्नापासून एक मुलगा होता, त्याचं नाव राहुल मुखर्जी. इंद्राणीचा पहिल्या नवऱ्यापासून घटस्फोट झाल्यावर बऱ्याच वर्षांनी शीना बोरा आईच्या शोधात मुंबईत आली होती. इथे ती आईची लाईफस्टाईल, तिचं पेज 3 जगणं आणि आपलं कोलकात्यामधलं गरिबीत राहणं पाहून इंद्राणीवर चिडली. इंद्राणी मुखर्जीनं पीटर आणि राहुलला शीना आपली बहीण आहे असं सांगून ओळख करून दिली. त्यानंतर शीना बोरा आणि राहुल मुखर्जी यांची जवळीक वाढायला लागली. राहुलच्या मते ती आपली मावशी होती, पण दोघांचं खरं नातं सावत्र भाऊ बहिणीचं होतं. यामुळेच इंद्राणी शीनाला राहुलपासून लांब राहायला सांगू लागली. पण आईचा बदला घेण्याचा हाच चान्स असल्यानं शीना राहुलच्या अधिकच जवळ जाऊ लागली. फ्लॅट आणि पैशाची मागणी करायला लागली. तिचा त्रास वाढत राहिला आणि काहीही करून शीना बोराला बाजूला काढणं हेच इंद्राणीच्या पुढचं टार्गेट बनलं. मग इंद्राणी मुखर्जीनं एक प्लॅन आखला. तिनं आपला दुसरा नवरा संजीव खन्ना याला कोलकात्यावरून बोलावून घेतलं. इंद्राणीनं तुझ्याशी जरा बोलायचंय असं म्हणून शीनाला गाडीत बसवलं. गाडीत इंद्राणीचा दुसरा नवरा संजीव खन्ना, ड्रायव्हर श्याम मनोहर रॉय आणि इंद्राणी हे होते. मुंबईच्या RD नॅशनल कॉलेजच्या गल्लीत गाडी गेल्यानंतर तिथंच शीना बोराचा गळा आवळून खून करण्यात आला. त्यानंतर गाडी गॅरेजमध्ये लावण्यात आली. दुसऱ्या दिवशी ड्रायव्हरला पैसे देऊन शीना बोराच्या प्रेताची विल्हेवाट लावायला सांगण्यात आलं. ड्रायव्हर ठरल्याप्रमाणे रायगड जिल्ह्यातल्या गागोदेमध्ये मध्यरात्रीच्या वेळी गेला. अर्धवट स्थितीत प्रेत जाळलं, काही तुकडे पुरले आणि तिकडून निघून आला. हे सगळं घडलं 2012च्या एप्रिल महिन्यात शेवटच्या आठवड्यात. त्यानंतर 3 वर्ष म्हणजेच पोलिसांना नाकाबंदी दरम्यान ड्रायव्हरवर संशय येईपर्यंत कोणतीही हालचाल घडली नाही. पीटरचा मुलगा राहुल मुखर्जी मात्र आईकडे शीना बोराची चौकशी करायचा. तेव्हा इंद्राणीनं त्याला सांगितलं, शीना तुझ्यापासून लांब अमेरिकेला गेली. असेही सांगतात की राहुल शीना बोराच्या गायब होण्याची तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेला होता, पण पोलिसांनी त्याची केस काय घेतली नाही. साहजिकच 3 वर्षात हा खून पचल्यात जमा होता. पण पोलिसांना ड्रायव्हरच्या हालचालीमुळे संशय आला. त्याच्याकडे पिस्तूल सापडली आणि त्यातून हे मोठं कांड समोर आलं. इंद्राणी मुखर्जीला अटक झाली, तिची रवानगी जेलमध्ये झाली. हा तपास CBI कडे वर्ग करण्यात आला. इंद्राणी मुखर्जीनं आपण निर्दोष असल्याचा दावा अनेकदा केला, याचिका दाखल केल्या. 2022 मध्ये 6 वर्षांनंतर तिची जामिनावर मुक्तता झाली. मग मात्र तिनं सगळ्यांनाच धक्का देणारी स्टेटमेंट करायला सुरुवात केली. शीना बोरा जिवंत आहे. मी तिला गुवाहाटी एअरपोर्टवर पाहिलं आहे. पोलिसांना सापडलेला मृतदेह शीनाचा नाहीच आहे. तिच्या या दाव्यांमध्ये काहीच तथ्य सापडलं नाही. पण एक प्रश्न कायम राहिला. इंद्राणी म्हणते त्याप्रमाणे शीना जिवंत असेल तर पोलिसांना सापडलेला तो मृतदेह कोणाचा असेल?